इशारा येतोय. राजू परब मेन पंच स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा जोडवी आपण पाहतोय. विनय आणि अमोलची पहिल्या चेंडूवर एकरी धावेने धावांची पुन्हा एकदा सुरेख फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा उसळी जास्त घेणारा हा फटका टप्पा पडल्यानंतर उसळला. त्यानंतर बॅकअप चांगलं अजयचं म्हणावं लागेल. विनय समोर फटकेबाजी करत असताना दुहेरी धावेवर जे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय निश्चितपणे त्यांचे फटके अडवणं हे पण एक महत्वाचं असेल. जर समोरच्या संघाला या सामन्यामध्ये जिवंत आव्हान ठेवायचं असेल त्याच पद्धतीने अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 3 धावा या धावफलकावर ऍड केल्या जात आहेत. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध विनय आपण पाहतोय. साथीला अमोल दिसतोय. दोन्ही खेळाडू अजून चांगली कामगिरी आपण बघतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय. फटका फसतोय. कुठेतरी प्रयत्न होता चौकार खेचण्याचा, दुहेरीचा फटका आणण्याचा, मात्र चेंडू पर्यंत पोहोचला नाही. कुठेतरी चेंडू दूर राहिला. त्याचमुळे नियमबाह्य फटका. बॅक टू दी पॅव्हिलियन. अमोल जातोय पहिल्या गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या संघ टॉससाठी 4 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता. अलगदपणे व्यक्तिगत खातं खोलण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. लेग बायच्या रूपाने 1 धाव प्राप्त होते. महत्वाचं असेल सुधीर सेवन मालवण संघाला. स्ट्राईकवर विनय दिसतोय आपल्याला. आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. निर्णायक शेवटचा चेंडू कशा प्रकारे सांगता होईल. प्रफुल दिसतोय. यस, अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 5 धावा. जी अपेक्षित सुरुवात होती ती आतापर्यंत सुधीर सेवन मालवण संघाला मिळत नाहीये. यस, सुरुवात कुठेतरी अधिक वळण घेतलेला हा चेंडू अवांतरने सुरुवात होते. गोलंदाजी एंडला स्वतः सर्व मिलिंद पाटकर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अवांतर धावा. प्रयत्न आहे चांगल्या प्रकारे सुरुवात करण्याचा. ज्या धावा कमी पडल्या होत्या त्या धावा कुठेतरी वसूल होत आहेत या पहिल्याच चेंडूवर. यस, बऱ्याच वेळानंतर लिगल डिलिव्हरी येते. त्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होतोय. धावसंख्या होते. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकातील 8 धावा. ते प्रयत्न गरजेचे असतील कारण त्याच्या माध्यमातून फटकेबाजी चांगली होते. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बघूया काय होतंय. निश्चितपणे दुखापत होते का. प्रयत्न दोन्ही संघांकडून केले जात आहेत. ज्या प्रकारे विनयची देहयष्टी आहे योगेश अजिबातही दिसला नाही. मात्र स्वतःला सावरलंय कारण हीच खिलाडूवृत्ती गरजेची असते. माहित आहे दुखापत होऊ शकते आणि ही थोडंफार काळजी घेतली जाते. प्रयत्न दोन्ही 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 9 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बनवण्याचा प्रयत्न. माहित आहे लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत. स्टेप आउट केल्यानंतर कुठेतरी आतापर्यंत सुरेख साथ दिली जाते विनयला. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय. प्रयत्न आहे दुहेरीसाठी जाणं महत्वाचं मानलं जातंय. धावसंख्या होते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 11 धावा. पुन्हा एकदा एकेरीचा फटका येतोय. निरंतर स्वरूपामध्ये धावफलक अर्थात 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 12 धावा. टॉस चेंडू. येस, जो प्रयत्न मगापासून केला जात होता तो प्रयत्न आता कुठेतरी सत्यामध्ये उतरला जातोय. निरंतर स्वरूपामध्ये तो प्रयत्न केला होता मागील 2 चेंडूंवर. आता तो फटका आलाय दुहेरीचा फटका. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा. पुन्हा एकदा निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला फटका होता. 3रं षटक सुरुवात होते. योगेश राहुल दिसतोय गोलंदाजी एंडला. पहिल्याच चेंडूवर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. 14 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आज स्टेप आउट करतोय. निरंतर स्वरूपामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवात आहे योगेशकडे. आता कशा प्रकारे येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. सायकलला विनय दिसतोय. 1 धाव प्राप्त होते. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 15 धावा धावफलकावर.
महत्वपूर्ण 3 चेंडू म्हणावे लागतील. कशा प्रकारे विनय पायदा उठवेल्या चेंडूंवर पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आहे अजयच्या माध्यमातून. फटका चांगला होता, एक धावी प्राप्त होते. स्ट्राईक बदलली आहे, संजय येतोय स्ट्राईक. पुन्हा एकदा एकेरीचा फटका येतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावर. निश्चितपणे पहिलं षटक असेल. समोरचा संघ त्याच पद्धतीने विचार करतोय. सुधीर सेवन मालवण संघ स्टेप आउट करतोय. फटका येतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया किती धावा निघतील शेवटच्या क्षणापर्यंत समजत नाहीये. मात्र एक धाव ही कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मोह आवरता येत नाहीये. धावचीच्या रूपाने विनय शेवटच्या चेंडूवर बाद होतोय. धाव संख्या 18 धावा आवश्यकता असेल. 18 चेंडू 19 धावा. सेकंड इनिंग सुरुवात होते. गोलंदाजी एंडला बंटी चव्हाण दिसतोय. स्ट्राईक एंडला सुदीप. 18 चेंडू 19 धावा. सुरुवात अपेक्षित आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करणं अनिवार्य असेल त्याच प्रकारे समोरचा संघही विचारात असेल. पुन्हा एकदा एकेरीने सुरुवात होते. 2 चेंडू 2 धावा. माहित आहे धावफलक आपल्या हातात आहे. कशा प्रकारे आपण प्रत्येक चेंडूवर एकेरी धावेने सुरुवात करू ते महत्वाचं असेल. बंटी चव्हाण दिसतोय गोलंदाजी एंडला. येस सॅट टप्पा आता सापडतोय. पहिले 2 चेंडू हुलटॉस प्रकारचे चेंडू. कुठेतरी अशाच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं असेल. सुदीप त्याच पद्धतीने खेळतोय. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा एकेरीचा फटका. 4 चेंडू 4 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 5 धावा. स्ट्राईक बदलली जाते. सलामीसाठी आलेला फलंदाज योगेश दिसतोय आपल्याला स्ट्राईक एंडला. आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख फटका होता. क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं म्हणावं लागेल. पंचांचा इशारा येतोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. झेलबादच्या रूपाने गडी बाद होतोय. फटका चांगला होता. शिदाजीच्या रूपाने चांगली सुरुवात करतोय. पहिलं षटक नाममात्र 5 धावा खर्च केले जात आहेत बंटी चव्हाणच्या माध्यमातून. आणि तीच सुरुवात कुठेतरी उमेद पुन्हा एकदा जागवतोय. स्ट्राईकला आता सुदीप दिसेल. गोलंदाजी एंडला अमोल. पुन्हा एकदा प्रयत्न सक्सेसफुल होत आहेत. जे प्रयत्न मागील 2 सामन्यामध्ये आपण पाहत होतो ते कुठेतरी आता यशाला गवसणी घालताय. षटकार येतोय. बऱ्याच कालावधी नंतर हा षटकार आहे म्हणावा लागेल. या स्पर्धेतील पहिला षटकार असावा. गरज होती या फटक्याची. 11 धावा. समीकरण बदललं जात आहे. वाटत होतं सामना कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. जात आहे क्षेत्ररक्षणामध्ये. माहित आहे कुठेतरी धावांची पुंजी कमी होते या षटकारामुळे. दुसरा चेंडू स्ट्राईक एंडला सुदीप दिसतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. ज्या प्रकारची गोलंदाजी शैली आहे त्या प्रकारे चेंडू टाकल्यानंतर उसळी घेतोय आणि कुठेतरी ब्रेकही जास्त आहे. प्रयत्न सुदीपचा त्याच पद्धतीचा आहे. कशा प्रकारे चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं हे महत्वाचं असेल. पुन्हा एकदा फुल टॉस बनवलाय. एकेरी धावेने धावसंख्या होते. पुन्हा एकदा 1 धाव. 14 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. षटकारामुळे कुठेतरी धावसंख्येमध्ये धावांचं समीकरण हे सोपं झालं आणि त्याच पद्धतीने आता सुदीपची फलंदाजी आपण बघितली. षटकारानंतर निरंतर स्वरूपामध्ये एकेरीचे फटके आलेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा. येणारे 7 चेंडू आवश्यकता असेल 4 धावांची. पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी जातोय. शेवटच्या षटकामध्ये आवश्यकता असेल आता 3 धावांची. +1 टोटल 2 धावा. एका धावेची गरज असेल. 6 चेंडू 1 धाव. निर्धाव चेंडू. राजू लुटबे आपण पाहतोय. 1 धाव. निश्चितपणे धावा 1 धाव प्राप्त केल्यानंतर कुठेतरी विजयाचं खातं खोललं जात आहे शुभम नियासपूर पाठ संघाकडून. यानंतर अजून एक